नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। तरुणाचा मृतदेह पंचगंगा नदीपात्रात, मृत्यू आकस्मिक की घातपात। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील आसिफ मोहम्मद चाऊस वय 30 राहणार विलासनगर शिरोली हा तरुण रविवारपासून बेपत्ता झाला होता। याबाबतची नोंद सोमवारी शिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। मात्र आज मंगळवार दुपारी त्याचा मृतदेह पंचगंगा नदीपात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी आसिफ आपल्या 5 मित्रांसोबत शिरोली औद्योगिक वसाहत परिसरातील नदीकाठी असणाऱ्या एका जॅकवेल जवळ पार्टीसाठी गेला होता। पार्टी दरम्यान मद्यपान व जेवणानंतर सायंकाळी 5च्या सुमारास हे सर्वजण नदीत पोहण्यासाठी उतरले। त्यावेळी आसिफ पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली होती। मात्र आसिफचा मृत्यू बुडून होणं अशक्य असल्याचे त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे, कारण तो उत्तम पोहणारा होता। त्यामुळे या घटनेमागे काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। काही साक्षीदारांच्या मते पार्टी दरम्यान मित्रांमध्ये काहीसा वाद झाल्याचं दिसून आलं होतं। त्यानंतर ते सर्वजण पोहण्यासाठी गेले, पण त्यानंतर आसिफचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा प्रश्न अद्याप अनउत्तरित आहे। घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। मात्र त्यात कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले। पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून मृत्यू आकस्मिक की घातपात याचा उलगडा लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।